स्वारगेट पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीस जेरबंद करून त्यांच्याकडून 860 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, 2 पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, एक दुचाकी वाहन, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी गणेश मारुती काठेवाडे वय 37, सुरेश बबन पवार वय 35, सराफ व्यावसायिक भीमसिंग उर्फ अजय करसिंग राजपूत वय 39 यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडल 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यावेळी उपस्थित होते। स्वारगेट परिसरात गेल्या महिन्यात 19 डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती। या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता। पोलिसांनी जवळपास 1600 ते 1700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते। तपासात एके ठिकाणी चित्रीकरणात दरम्यान गणेश काठेवाडे याची अस्पष्ट छबी आढळून आली होती। तपास पथकातील पोलीस कर्मचारी रफिक नदाब, शंकर संपते, सागर केकाने, दिनेश बांदुर्गे यांनी स्वारगेट भागातील घरफोडी सराईत चोरटा काठेवाडेने केल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली। कोंढवा परिसरातील उंडरी भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने डिलिव्हरी बॉयसारखी वेशभूषा करून शहरातील विविध सोसायट्यांमधील बंद सदनिकांची पाहणी करून घरफोडीचे 14 गुन्हे केल्याची माहिती मिळाली। त्याने स्वारगेट एसटी स्थानकात परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे 7 गुन्हे केल्याची माहितीही दिली आहे। चोरलेले दागिने त्याने सराईत गुन्हेगार सुरेश पवार याच्याकडे दिले होते। पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती। या गुन्ह्यात त्याने जामीन मिळवला होता। काठेवाडेने दिलेले दागिने पवारने सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी राजपूतला अटक केली। आरोपी पवार हा मुळशी तालुक्यातील आंबडवेट गावचा माजी उपसरपंच आहे। त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी पवार याच्याकडून 2 पिस्तूल, 5 काडतुसे जप्त केली आहेत। 20/2024 हा जो एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता 19/12/2024 ला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। याच्यामध्ये एक फॅमिली बाहेर गेलेली असताना, बाजारात गेलेली असताना त्यांनी चावी तिचं शू रॅक मध्ये ठेवलेली होती, जिचा आरोपीने वापर केला आणि घरात जाऊन तिजोरीचं लॉकर फोडून त्याच्यातलं सोनं वगैरे नेलेलं होतं। या गुन्ह्याचा तपास करत असताना जवळपास 1400 ते 1500 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले आणि त्यातून आमच्या काही कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती अशी मिळाली की उंडरीमध्ये एक माणूस आहे जो ह्या घरफोडीशी रिलेटेड असू शकतो। तर त्या दृष्टीने पीआयने स्वतः जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतला, त्याची घरफोडी घेतली आणि जेव्हा त्याच्याकडे तपास केला तेव्हा हे लक्षात आलं की एकूण 14 गुन्हे घरफोडीचे आणि 7 चोऱ्या स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अशा त्या माणसाने केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये आम्ही 860 ग्रॅम सोनं, 3.5 किलो चांदी, 150 हिरे, 2 अग्निशस्त्र आणि 5 राऊंड, त्याचबरोबर चोरीसाठीचं जे सगळं सामान आहे ते आणि झोमॅटोचं एक किट असं जप्त केलेलं आहे। याच्यामुळे हा व्यक्ती जो आहे गणेश कोठावडे हा मूळचा नांदेडचा आहे, परंतु गेली बरेच वर्ष झालं तो पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, एका ठिकाणी राहत नाही तो। आणि त्यांना आतापर्यंत पुणे ग्रामीण, पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय याच्यामध्ये एकूण 55 गुन्हे केलेले आहेत, जे सगळे चोरीचे, वाहन चोरीचे, एटीएम चोरीचे, घरफोडीचे असेच आहेत। त्यामुळे हा मोकाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये होता, परंतु 2020 ला सुटल्यानंतर काही दिवस शांत होता, पण नंतर त्यानं 2024 मध्ये हे सगळे गुन्हे केलेले आहेत। हा झोमॅटोचं किट वापरायचा, पहिला झोमॅटोला होता परंतु नंतर त्याने 1-2 महिन्यात सोडलं आणि किट वापरून तो डिलिव्हरी बॉय सारखं दाखवायचा, जागांची रेखी करायचा आणि तिथं जाऊन ह्या चोऱ्या करायचा। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ह्याचे साथीदार होते सुरेश पवार म्हणून, जो मूळचा मुळशीचा आहे, तोही मोक्यातला आरोपी आहे, तिथला माजी उपसरपंच आहे तो, ज्याच्यावरती खून आणि खुनाचे प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। त्याच्याबरोबर मिळून हा हे सगळ्या चोऱ्या करायचा, त्याच्याकडे तो माल दिला जायचा आणि त्याच्याकडून एक राजपूत म्हणून आहे नथवाला, त्याच्याकडे तो सोनार आहे, त्याच्याकडे हा माल दिला जायचा की तो माल सोनारांकडे नेऊन विकायचा आणि मध्यस्थीचं काम करायचा। तर ह्या तिन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे